थोडं थांबायचं आहे. हॅलो हॅलो चालू करायचं आहे खेळ. अंपायर दादा षटक क्रमांक पहिलं घेऊन आलेत. कमलचा सामना करतील वैभव दादा. बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक पहिलंच 6 षटकांचे सामने खेळवले जातील. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती. आणि बघू ह्या ठिकाणी मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत. फलंदाजी करण्यासाठी वैभव दादा त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कावर. आणि बघू पहिल्याचा बॉलवला हवाई हल्ला मार्ग षटकार अगदी या फटक्याला पाहून मला विराट कोहलीची आठवण आणून दिली वैभव दादाने. वाह किंग फटका म्हणावा लागेल. विराट कोहली फटका म्हणावा लागेल. उत्कृष्ट फटका पहिल्याचा बॉलावर हवाई हल्ला. नक्कीच मित्रांनो आता या महत्वाच्या मॅचेस सुरू झाल्यात. या अनुषंगाने अगदी पहिल्या विनिंग पासून बघतोय. अगदी पहिल्या विनिंग आजच्या स्पर्धेची सुरुवात झाली. त्या पहिल्याच बॉलावर चौकारच्या रूपाने फटका मारलेला. दुसऱ्या चौकार मारलेला पहिल्याच सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये चौकारने खाता खोलला. आणि बघा तिसरी लढत षटकाच्या रूपाने खाता खोललेला. मित्रांनो नक्कीच या ठिकाणी वैभव दादा यांनी अगदी बघायला गेलं तर मित्रांनो फुटला टच केलेला चेंडू. आणि बघू या ठिकाणी फिल्डर धावतो पळतो बॉलाला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत निश्चितच 2 रन वैभव दादा आपल्या संघाला जोडून देतील. या 2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचलं तुमचे बिनबाद 8 अंकावरती. बघू आपल्या संघाला अगदी रनाचा डोंगर अगदी रनाचा डोंगर रचावा लागेल. कारण तुमच्या समोर बलाढ्य संघ आहे. नक्कीच मित्रांनो दोन्ही संघ जिंकलेले आणि दोन्ही संघांमध्ये खतरनाक फलंदाजीसाठी फलंदाज आहेत गोलंदाज आहेत. वेळेचं काळच सांगेल. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक पहिलंच सुनील लेफ्ट हँड बॅटमॅन फलंदाजी गोलंदाजी मार्कावर सज होताना. मग आपल्या संघाला कोणत्या फटका सजवून देता. सुनील भाऊच्या नावानं चांद फला फिल्डिंग ताईना चारी दिशेला झेंडे फडकताना सुंदर असं वातावरण गावाचा डावा सटाना. नक्की झालेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं अभिनंदन. टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावले बॉल चाललाय हळूहळू
नक्की पोहोचले तुमचे बिनबाद 13 या अंकावरती. नक्कीच मित्रांनो बघायला गेलो तर अगदी षटक क्रमांक पहिलंच हाताळताना आमचे मित्र अगदी रनांचा पाऊस पडताना ह्या ठिकाणी सुनील दादा आपल्या संघाला चांगलं मेसेज देताना पुन्हा मेडॉपच्या दिशेला बॉल जाईल. पुन्हा बॅक टू बॅक फटकार आणि या ठिकाणी चौकारच्या रूपेने लाजवाब इंटू द गॅप. पुन्हा बॅक टू बॅक फटकार मारलेला सुनील दादा यांनी उत्कृष्ट फटका सजवलेला. या चौकारच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे समीकरण बिनबाद 17 या अंकावरती. सुनील दादा अगदी खतरनाक फलंदाजी मध्ये बाहेर फिल्डिंग तैनात. पुन्हा समोरच्या दिशेला आणि ह्या ठिकाणी लाजवाब षटकारच्या रूपे लाजवाब धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले तुमचे 23 या अंकावरती. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपूर्ण धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचल्या बिनबाद 23 या अंकावरती. ताराबाद संघाचे नक्की षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे बिनबाद 23. वैभव दादा षटक क्रमांक दुसरे घेऊन आलेत. वशिम दादाचा सामना करतील वैभव दादा. नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर षटक क्रमांक पहिल्याच 6 बॉलावर अगदी 23 रनाची खेळी करून अगदी डोंगर उभा करत चाललेत आपल्या संघासाठी. अगदी फिल्डिंग मध्ये आदल बदल करताना फिल्डिंग तैनात. फलंदाज छत होईल गोलंदाजी मार्कावरती. अको टप्प्याचा चेंडू आणि लेगशाईच्या दिशेने फिल्डर तैनात आहे. त्या ठिकाणी चेंडूला उचलतील फेकतील बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत नक्कीच एकच रनावर संतोष मानावा लागेल. या एक रनाच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची बिनबाद 24 या अंकावरती. नक्कीच सुरुवात चांगली केली तुम्ही. षटक क्रमांक दुसरेच जिम्मेदारी दिलेत वशिम दादा यांच्याकडे. वशिम दादा यांचा पहिला बॉल झालाय. बॉल क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती सामना करतील सुनील दादा. बघू सुनील दादा लेफ्ट हँड बॅटमॅन ताराबाद संघाकडनं मोठी आशा तुमच्याकडे. तुम्हीच खेळावं रन अगदी रनाचा डोंगर रनाचा पाऊस पाडावा असं संकेत दिलंय. फिल्डिंग तैनात. अगदी शरीराला वेठून घेणारा चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. रिव्हर्सचा फटका सजवलेला होता परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर एक निर्धाव चेंडू एक रन एक विकेट तुमची लाखा मोलाची असेल. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येकाचा दिवस एक घेऊन उगवतो. आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस आहे अनुषंगाने. वार आहे मंगळवार आई सप्तशृंगीचा दिवस. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी फटका सजवलेला होता लेग साईडच्या दिशेने. बॉल गेला थर्डमॅनच्या दिशेला. अगदी शेल बाद होऊन तुम्हाला सुनील दादा माघारी परतावा लागेल. अगदी विकेट क्रमांक पहिलेच पतन ताराबाद संघाचं सुनील भाऊच्या नावानं विकेट या ठिकाणी पडलेली आणि त्यांची जागा खेळण्यासाठी जात आहेत आमचे मित्र. अगदी गोड स्वभावाचा माणूस राहुल भाऊ महाले. अगदी गोड गोड ट्रॉफी आणून ठेवलेल्या मित्रांनो ह्या ठिकाणी RR स्पोर्ट
त्या ठिकाणी मुल्लेरला मित्रांनो बॅटे असतील, बॉल असेल, बूट असेल, टी शर्ट असतील, जे चांगलं ते मिळतंय तिथं त्या ठिकाणी मित्रांनो. मोठं व्यवसाय क्रिकेटचं असे आमचे राहुल भाऊ वाहले या ठिकाणी. अति गोड स्वभावाचा माणूस मित्रांनो. राहुल भाऊ महाले या ठिकाणी न्यू फलंदाज दाखल झालाय गिरीजमध्ये. आणि बघू अगदी बॅटीने कडा घेतला थडमेंच्या दिशेला. बॉलाला उचलतील फेकतील एचटी रक्षकाच्या दिशेनं रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु वैभव दादा आणि राहुल भाऊ यांची मोठी तळमेळ अगदी नाकार दिला रनापासून. नाहीतर अतिघाई संकटात नाही असं राहुल महाले. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. आणि नक्कीच अगदी मोठा धक्का बनावा लागेल मित्रांनो. अगदी उत्कृष्ट आहेत, फलंदाजीमध्ये माहेर आहेत. फटका सजवलेला होता, बोलाला लांबी कमी उंची जास्ती या अनुषंगाने शेलबाद होऊन अगदी माघारी परतताना राहुल भाऊ महाले त्यांची जागा भरण्यासाठी जात आहेत. नवनाथ बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी गोलंदाजी मार्कावर अगदी ह्या ठिकाणी बघायला गेले तर नवनाथ. आणि पहिल्याचा बॉल आला हवाई हल्ला आणि बॉल जाईल षटकार. अगदी येता येता हवाई हल्ला चढवला, बॉलावरती तुटून पडलं आणि बॉल गेला षटकारच्या रूपेने फटकार. या अनुषंगाने षट क्रमांक षट क्रमांक 2 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे तुमचे 30. समीकरण आहे तुमचं 2 बाद 30 या अंकावरती. षट क्रमांक 30 प्रगती पथावरती. राहुल षट क्रमांक 30 घेऊन आलेत. राहुल सामना करतील वैभव दादा. बघू आपल्या संघाला षट क्रमांक 2 खेळ संपवून धावसंख्या बोर्डावर पोहोचले ताराबाद संघाचे. समीकरण 2 बाद 30 या अंकावरती. टप्प्याचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी कव्हर एरियामध्ये फिल्डर तैनात. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच एकच या एक रनाच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण 2 बाद 31 आणि नक्कीच या ठिकाणी टप्प्याचा चेंडू होता. रिवाजचा फटका सजवलेला नवनाथ यांनी, परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. बॉल सीधा एसटी कीपरच्या हातात निर्धाव चेंडूच्या रूपेने. आणि पुन्हा तोच फटका सजवताना परंतु पंचांनी ह्या ठिकाणी व्हाईटचा इशारा दिलाय.
आणि अको टप्प्याचा बॉल मिड ऑफच्या दिशेला, परंतु एकच रन. आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न नाही, एकच रनावर संतोष पाडावा लागेल. आणि नक्कीच मित्रांनो उत्कृष्ट पंच म्हणून काम करत आहेत आमचे प्यारे दादा आणि जांटी दादा, नक्कीच अभिनंदन. आणि ह्या ठिकाणी नक्कीच बॉल जाईल षटकारच्या रुपयाने फटकार. आणि नक्कीच बघायला गेलो तर मित्रांनो सुंदर असा हवे गाड्या बघायच्या आहेत दादा, कारण हवे आहे अगदी रस्त्याच्या त्या बाजूच्या दिशेने गेलेला चेंडू. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. या बलाढ्य संघाची मित्रांनो नक्कीच रंगतदार मॅच होणार. शेवट आनंद प्रत्येक प्रेक्षकांना मिळवून देणार असं संकेत दिसतंय, कारण ह्या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघामध्ये अनुभवी देव मामलेदार यशवंत महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या वतीने फिटीला आलेली स्पर्धा आमदार चषक 2025 गावाचं नाव आहे सटाणा. आमच्या आयोजक मित्रांनो अगदी गोड स्वभावाचे माणसं, कुठेही जा मित्रांनो. आणि बघू काय टायमिंग होता बॉलाचा आणि बॅटीचा. बॉल जाईल सीमा पार षटकारच्या रूपे. लाजवाब अगदी लगातार 2 षटकार मारलेत वैभव दादा यांनी. या षटकारच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले 45 अंकावरती. समीकरण आहे तुमचं 2 बाद 45. फलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कावरती, फिल्डिंग तैनात, झेंडे फडकताडणे. आणि बघू ह्या ठिकाणी लाजवाब फटकेबाजी म्हणावी लागेल. आता शिरली माझ्या बी अंगात आंबाबाई, आता मी बी नाही आवरायचो. हा लाजवाब फटकेबाजी. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघायला गेले तर लगातार 3 षटकार मारून दिलेत. अगदी षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली तुमची 2 बाद 51 अंकावरती. लाजवाब अगदी 18 बॉलाची खेळी केली आणि रनाला डायरेक्ट मित्रांनो डोंगर रचत चाललेले. त्याला सगळ्याकडनं नवनाथ. बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 4 घेऊन आलेत वशिम दादा. सामना करतील नवनाथ दादा. चारी दिशेला गोड असं वातावरण. गावाचं नाव आहे सटाणा. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार चौकार. लाजवाब नक्कीच मित्रांनो उत्कृष्ट जोडी म्हणावा लागेल. नवनाथ भाऊ आणि वैभव भाऊ यांची अगदी षटक क्रमांक 4च्या बॉल क्रमांक 1च्या बॉलावर सत्कार केलाय. चौकारच्या रुपयाने फटका मारलेला यशस्वी नवनाथ दादा यांनी. आणि पुन्हा ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या अनुषंगाने राहुल दादा पाटील मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅच मित्रांनो नक्कीच त्यांनी
हे विनिंग झाल्यानंतर टेस्कर यायचं आहे. विनिंग झाल्यानंतर दादा नक्कीच उत्कृष्ट फटका सजवत असताना शेलबाद ओन तंबूच्या आचऱ्याला येताना नवना दादाच्या रूपाने विकेट ताराबाद संघाकडनं नक्कीच विकेट क्रमांक 3चं पतन. रेवन फलंदाजी गोलंदाजी मार्कावर फलंदाजी करण्यासाठी ग्राउंड मध्ये दाखल झाले. तर रेवन वशिम दादा षटक क्रमांक 4ची जिम्मेदारी दिली संघाने. बघू रेवन दादा आपल्या संघासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालंय. रेवन दादा गोलंदाजी मार्कावर सज्ज होतील. फिल्डिंग तैनात. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू परंतु बॉलाचा अंदाज घेताना रेवन दादा ह्या ठिकाणी बघू आपल्या संघाला कोणता फटका सजवून देतात. षटकार का चौकारच्या रूपाने षटक क्रमांक 4 हाताळताना आमचे मित्र वशिम दादा सामना करतील. रेवन दादा फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. मेडांच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलतील फेकतील बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत नक्कीच सिंगल रन प्राप्त करून आपल्या वैयक्तिक खाता खोलला रेवना दादा यांनी आणि संघाला 1 रन जाईल. वैभव दादा उत्कृष्ट फलंदाजीमध्ये बाहेर लंबे लंबे षटकार मारून ह्या ठिकाणी फलंदाजीसाठी पुन्हा तैनात होतील. आणि बघू या ठिकाणी बॅक टू बॅक फटका पुन्हा जाईल षटकारच्या रूपाने. आणि मी म्हणतो ना आता एकदा लाईन सापडली ना तर मित्रांनो बॉल कसाही येऊ द्या त्याला बाहेरच. हो असे फलंदाज वैभव दादा उत्कृष्ट फलंदाजी करताना ताराबाद संघाकडनं या षटकारच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल 62 अंकावरती. नक्कीच युट्यूब वाल्याचं आमचं दोघं मित्रांचं ऑपरेटराचं नक्कीच अभिनंदन दादा तुमचं देखील या ठिकाणी. वैभव दादा अगदी बॉलाला अगदी हवाई हल्ला आक्रमण करत आहेत. अगदी रनांचा डोंगर उभारत या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. फिल्डिंग तैनात. आणि बघू ह्या ठिकाणी उंची भरपूर आहे लांबी कमी परंतु अगदी गॅपी मध्ये आज वैभव दादाचा दिवस नक्कीच प्रत्येकाचा दिवस घेऊन उगवतो मित्रांनो. एक षटक क्रमांक 4चा खेळ संपून धावसंख्या बोर्डावर आहे. समीकरण 3 बाद 63 या अंकावरती. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती. बघू या ठिकाणी गेलं तर मित्रांनो आणि बघू ह्या ठिकाणी लाजवाब
मी म्हणतो ना आता भाऊच्या टांगात शिरली आंबाबाई नाही आवरायचा. हा नक्कीच या ठिकाणी पुन्हा शेटकार सजवलेला वैभव दादाने या शेटकारच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण 3 बाद 69 अंकावरती. अगदी 11 बॉलावर वैभव दादा तुम्ही 42 रन जोडून दिलेत वैयक्तिक तुमच्या आणि अगदी खात्यामध्ये भर आहे. 69 रन आहेत संघाचे. आणि बघू ह्या ठिकाणी आणि नक्कीच उत्कृष्ट फलंदाजी करत असताना उत्कृष्ट झेल म्हणावा लागेल. अगदी माघारी परतावा लागेल तुम्हाला. परंतु मित्रांनो अगदी 11 आणि हा 12 मध्ये 42 रनाची खेळी करून अगदी तंबूच्या आसऱ्याला येताना त्यांचं काम ते करून आलेत. आता काम बाकी करायचं आहे तुम्हाला. त्यांची जागा भरण्यासाठी जात आहेत आमचे मित्र सुनील भाऊ चौधरी वाघांब्याची शान. नक्कीच मित्रांनो त्यांना बघितल्यानंतर तर असं वाटतं की खरंच मित्रांनो आमचं कोणीतरी आलंय. आमचे राहुल भाऊ आले असतील, शुभम भाऊ चौधरी असतील, सुनील भाऊ चौधरी असतील. नक्कीच त्यांना बघितल्यानंतर मित्रांनो असं वाटतं का माझं कोणीतरी आलंय जवळच. या अनुषंगाने फलंदाजी करण्यासाठी आमचे मित्र सुनील भाऊ चौधरी वैभव दादाची नक्कीच जागा भरण्यासाठी जातील. नक्कीच मित्रांनो ह्या माणसाला अगदी जवळून बघतोय. गेल्या 4-5 वर्षापासून आमच्या भागामध्ये ज्या ठिकाणी टुर्नामेंट असेल त्या ठिकाणी वाघांबा संघ हजर असतो. आमच्या कळवण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो भरपूर ठिकाणी समालोचक करण्यासाठी असतो. उत्कृष्ट फलंदाजीमध्ये बाहेर आहेत सुनील भाऊ चौधरी, गोलंदाजीमध्ये बाहेर आहेत नाबाई सुनील भाऊ चौधरी गावाचे नाबाई वाघांबा. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो वारंवार मी आयोजकांचं कौतुक करत राहील. उत्कृष्टाचे झेंडे फडकताना झेंडे लावलेले भरपूर बॅनर मित्रांनो भरपूर ठिकाणी 2-4 ठिकाणी मंडप दिलेलं 4-4, 5-5 ठिकाणी अक्षय झेंडे 10-15 ठिकाणी लावलेले सुंदर असं ठिकाण. मिरांच्या दिशेला नक्कीच 2 रन. या 2 रनाने वैयक्तिक त्यांचं खातं खोलतेनं संघाच्या खात्यात जातील 2 रन. सुनील भाऊ चौधरी सुनील भाऊच्या नावानं जाणं भलं. आणि हा लालीपाप चेंडू आणि ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलतील फेकतील बॉलाच्या दिशेने तोपर्यंत नक्कीच 1च रन. रेवन्नाथ अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी तुम्ही गलत थ्रो करून बसले आहात सानू संघाने. नक्कीच पुन्हा 1 रन आणि 3रा रन घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघू या ठिकाणी 3रा रन देखील पूर्ण. 1 रन मित्रांनो वारंवार म्हणतो लाखा मोलाचे असतात. 1 विकेट लाखा मोलाची. 1 निर्धाव चेंडू लाखा मोलाचा असतो. षटक क्रमांक 5 चा खेळ संपून धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे. समीकरण 4 बाद 75. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. समीकरण 5 4 बाद 75 ह्या अंकावरती शेवटचा षटक बघितला तर मित्रांनो आणि बघू ह्या ठिकाणी 1 रन तर निश्चितच पूर्ण आणि बघू 2ऱ्या रनाचा मग आणि 2रा रन देखील पूर्ण. या अनुषंगाने धावसंख्या बोर्डावर जाईल 1 रन आणि समीकरण आहे तुमचं 4 बाद 77.
षटक क्रमांक 6 हाताळताना सागर दादा. बघू हे 5 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. हाणामारीचे आक्रमण करावा लागेल, बलावर तुटून पडावा लागेल तुम्हाला, कारण मित्रांनो तुमच्याकडे आहेत शेवटचे 5 चेंडू शिल्लक. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर, फिल्डिंग चेंज करताना झेंडे फडकताना. मी बघू ह्या ठिकाणी कव्हर एरियामध्ये चेंडू आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील पूर्ण. अगदी 2 रन जोडून दिलेत पुन्हा आपल्या संघाला. आणि बघू ह्या ठिकाणी लालीपॉप चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. या अनुषंगाने तुम्हाला यावं लागेल माघारी. षटक क्रमांक 6 बॉल क्रमांक 3 बॉलावर अगदी कॅस उठवून तुम्हाला तंबूच्या आश्रयाला यावं लागेल. न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये देवीदास भाऊ चव्हाण. देवीदास भाऊच्या नावानं चांद फलक. आणि बघू या ठिकाणी पुन्हा 1 रनावरच तुम्हाला संतोष मानावा लागेल. आणि नक्कीच षटक क्रमांक 6चा 5वा चेंडू प्रगती पथावर. बघू 5व्या चेंडूवर सुनील भाऊ चौधरी कोणता फटका सजवतात ते. आणि बघू समोरच्या दिशेने बॉल जाईल, षटकारच्या रुपयाने फटकार. मी म्हणत होतो ना मित्रांनो, या फलंदाजाला अगदी जवळून बघत आलो गेल्या 5-6 वर्षापासून. खतरनाक आहे तो फलंदाजीमध्ये. राहुल भाऊ माले झाले, सुनील भाऊ माले झाले, शुभम भाऊ चौधरी झाले. अगदी जवळून बघितलंय त्या खेळाडूंना मित्रांनो. मी 5-6 वर्षाचा इतिहास काढायला चुकत नाही. आणि बघू बॅक टू बॅक फटका आहे, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. संघाने तुम्हाला झिलबत व्हावं लागल. धावसंख्या बोर्डावर आहेत. नक्कीच या ठिकाणी 86 रन बनवून 87 रनाचं टार्गेट दिलंय ताराबाद संघाने. समोरच्या टीव्हीला नक्कीच रंगतदार मॅच होणार मित्रांनो. नक्कीच मित्रांनो, देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या वतीने फेटीला आलेली स्पर्धा. राहुलदादा पाटील यांना मॅन ऑफ द मॅच खेळण्यासाठी स्टेजवर यायचं आहे दादा. नक्कीच मित्रांनो, देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा याच्या वतीने भेटीला आलेली स्पर्धा YouTube लाईव्ह. नक्कीच मित्रांनो, आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं अभिनंदन.
हॅलो कॅमेरामन दादा, हॅलो हॅलो, टेजच्या दिशेने कॅमेरा फिरवायचा आहे दादा. मॅन ऑफ द मॅच साठी ह्या ठिकाणी आणि नक्कीच पुढच्या टॉस साठी मित्रांनो देव मामलेदार क्रिकेट क्लब सटाणा वर्सेस शिवम 11 नामपूर संघाचे कप्तान. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी टॉस पाडण्यासाठी तयार राहायचं आहे. स्ट्राईकला असतील मनोज दादा आणि न स्ट्राईकला असतील सागर दादा. षटक क्रमांक पहिलं घेऊन आलेत नवनाथ. आणि नक्कीच पहिलाच चेंडू अगदी निर्धाव चेंडूच्या रूपाने चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. आणि बघू ह्या ठिकाणी हवाई हल्ला चढवला परंतु बॉलाला लांबी कमी आहे. या अनुषंगाने तुम्हाला यावा लागेल तंबूच्या आश्रयाला. अगदी सजवला होता तुम्ही फटका मेड ऑफच्या दिशेला परंतु क्षेत्ररक्षक तैनात होतोय. या अनुषंगाने तुम्हाला शेल बांधून तंबूच्या आश्रयाला परतावा लागेल. विकेट क्रमांक पहिल्याचं पथन. नक्कीच आनंद लुटताना आनंदाचं मॅसेज पसरवलंय नवनाथ दादा यांनी. आणि वेटर मैदानामध्ये दाखल कमल भाऊच्या नावानं चांद भलं. मग आपल्या संघासाठी कोणत्या दिशेने फटका सजवतात कमल. षटक क्रमांक पहिल्याचा बॉल क्रमांक 3. टप्प्याचा चेंडू आणि ह्या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न परंतु उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल नवनाथ दादा यांच्याकडनं. निर्धाव चेंडूच्या रूपेने आणि पंचांचा निर्णय वाईट
अतिरिक्त रन जाईल खात्यामध्ये. बघायला गेलं तर मित्रांनो 87 रनाचा पाठला करायचा आहे. उत्कृष्ट फलंदाजी करून तुम्हाला टार्गेट उभारून दिलंय 87. समोरच्या दिशेला आणि बघू अगदी उत्कृष्ट शेल टिपलत अगदी बाउंड्रीच्या कडेला रेवनाथ दादा यांनी अगदी लगातार 2 विकेट गेलेले झेल. उत्कृष्ट कुठली न गलती करता सुवर्ण संधी होती त्या संधीचं सोनं करून अगदी 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. उत्कृष्ट गेंदबाजी म्हणावी लागेल नवनाथ दादा यांची ताराबाद संघाकडनं. अशीच गरज असतेच. प्रत्येकाचा दिवस मी वारंवार म्हणतो मित्रांनो, प्रत्येकाचा दिवस एक घेऊन उगवत असतो. प्रत्येकाची दिवसाची एक कुंडली बदलत असते. एक आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस या अनुषंगाने नक्कीच तुम्हाला अगदी रोखून टाकलंय नवनाथ दादा यांनी. न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये राहुल दादा पाटील. षटक क्रमांक पहिलंच टप्प्याचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी लाजवाब तुम्हाला पुन्हा माघारी जावा लागल. काय गोलंदाजी केली, अगदी खतरनाक गोलंदाजी. षटक क्रमांक पहिलंच घेऊन आले थे नवनाथ भाऊ. अगदी 3 फलंदाज अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवले त्यांनी. अगदी आनंदाचं मॅसेज दिलंय नवनाथ दादा यांनी ताराबाद संघाकडनं. लाजवाब गोलंदाजी अगदी तुम्हाला ऋषिकेश दादा न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. नवनाथ दादाचा सामना करतील ऋषिकेश दादा. आणि अगदी शरीराला वीत खेळणारा चेंडू नामपूर संघाचे शिवम 11 नामपूर संघाचे कप्तान. मित्रांनो लवकर यायचं आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे. टॉस पाडण्यासाठी लवकर यायचं आहे. तुम्ही सहकार्य करा आमच्या आयोजकांना. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर 3 बाद 1 रन. षटक क्रमांक दुसरा हाताळताना रेवन सामना करतील फलंदाज. आधी फुलटच चेंडू होता आणि 1 रन तर निश्चितच पूर्ण. या 2 रनांनी धावसंख्या बुरड्यावर आहे तुमची. समीकरण 3 बाद 3 रन. 3 बाद 3 धावा जोडल्या तुम्ही. अगदी पॉइंटच्या एरियामध्ये नक्कीच बॉल येईल. सीमा पार चौकारच्या रूपेने या चौकारच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे. समीकरण आहे 3 बाद 7 ह्या अंकावरती. षटक क्रमांक दुसरा हाताळताना आमचे मित्र रेवन सामना करतील फलंदाज. फिल्डिंग तैनात. आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. अगदी मित्रांनो बघितलं तर त्या ठिकाणी 3 कॅच झालेत फलंदाज. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑफच्या दिशेला कुठली ना गलती करता
न्यू फलंदाज दाखल झाले विजयदादा शिंदे. बघू बनवायचे 87 जायचंय त्या भुमरट्यापर्यंत. त्या भुमरट्याचं नाव आहे मित्रांनो. 87 रन करायचे आहेत परंतु तुम्हाला रनापासून मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय ताराबाद संघाने. लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल रेवणनाथ यांच्यातर्फे. झेंडे फडकताना फिल्डिंग तैनात आणि बॅक टू बॅक फटका ह्या ठिकाणी. बघू पहिल्याचा बॉलावर आक्रमण केलं, बॉलाला पाठवलं सीमा पार चौकार. अगदी पहिल्याच बॉलावर खाता खोलला वैयक्तिक. त्यांच्या खात्यात 4 रन जातील आणि संघाच्या खात्यात देखील 4 रन जातील. मग आपल्या संघाला मोठं टार्गेट दिलंय ताराबाद संघाने. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. कोण केव्हा फलंदाजी करून जाईल, कोण केव्हा बॉलिंग करून जाईल, कोण केव्हा फिल्डिंग करून जाईल ते वेळेचं काळ सांगेल. या अनुषंगाने हा क्रिकेटचा खेळ रंगतोय मित्रांनो. आणि बघू ह्या ठिकाणी पुन्हा ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. मेड विकेटच्या एरियामध्ये फिल्डिंग तैनात आहे. बॉलाला उचललं फेकला इष्टी रक्षकाच्या दिशेनं. नामपूर संघाने मित्रांनो लवकरात लवकर टॉस पाडण्यासाठी यायचा वेळ कमी आहे. सूर्यदेवाचं बटन आपल्या हातात, त्याला थांबवता येणार नाही. त्याच्या मार्गाला तो लागलाय म्हणून या अनुषंगाने आमच्या आयोजकांना सहकार्य करायचं आहे. पुन्हा मेड विकेट एरियामध्ये बॉल मारलाय. चेंडूला उचलला फेकला बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत एकच रन. या एक रनाने षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. समीकरण 4 बाद 13 या अंकावरती. 24 बॉलावरती 74 रनाची आवश्यकता. मोठं आव्हान दिलेलं तुम्हाला ताराबाद संघाने आणि मोठ्या फटक्यापासून तुम्हाला वंचित ठेवलंय. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फिल्डिंग, कौतुक करावं तेवढं कमीच ताराबाद संघाचं. आणि बघू पुन्हा मेड विकेट एरियामध्ये फिल्डर तैनात शुभम भाऊ चौधरी. अगदी मित्रांनो बघायला गेलं तर वागाब्याची शान. त्या ठिकाणी बॉलाला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने. एकच रन. फलंदाज सज होईल. गोलंदाजी बारकावरती फिल्डिंग तैनात. फुटला टच केलेला चेंडू आणि बघू गॅपी मध्ये आणि नक्कीच बॉल चाललाय हळू सीमा पार चौकार. या चौकारच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाईल. तुमचे समीकरण आहे 4 बाद 18 या अंकावरती. 4 बाद 18. षटक क्रमांक 3. षटक क्रमांक पहिलं घेऊन आले होते मित्रांनो नवनाथ भाऊ. अगदी तंबूच्या आश्रयाला 3 फलंदाज पाठवलेत होते त्यांनी. आणि आता संघाने त्यांच्याकडे जिम्मेदारी दिली 3ऱ्या षटकाची. अगदी निर्धाव चेंडूच्या रुपयाने गेलेला चेंडू बॉल आणि विटीचा कुठलाही संपर्क नाही. बघू या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो आक्रमण करावं लागेल. बॉलावर तुटून पडावं लागेल परंतु उत्कृष्ट थर्डमेनच्या दिशेने थर्डमेन एरियामध्ये फिल्डर तैनात आहे. अगदी एकच रनावर एक रनाने अगदी तुम्हाला मोठ्या संख्यापासून मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय ताराबाद संघाने. लाजवाब गोलंदाजी एका बाजूने बघितली तर लाजवाब फिल्डिंग. आणि बघू ह्या ठिकाणी लाजवाब फिल्डिंग म्हणावी लागेल. नक्कीच मित्रांनो जरी तुम्ही कॅच घेतला नाही पण तुम्ही नक्कीच 3 रन
2 रन वाचवून दिलेत. टप्प्याचा चेंडू आणि बघू या ठिकाणी आधी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार. षटकारच्या रुपयाने फटकार. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघितलं तर उत्कृष्ट फटका सजवलेला फलंदाजाने. षटक क्रमांक 3 चा खेळ संपूर्ण. धावसंख्या बोर्डावर आहे 4 बाद 27. अठरा बॉलामध्ये 60 रनाची आवश्यकता. उत्कृष्ट गेंदबाजी उत्कृष्ट मेडॉपच्या दिशेला परंतु त्या ठिकाणी राहुल भाऊ महाले अगदी बॉलाला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने. षटक क्रमांक 4 ची जिम्मेदारी दिलेली रेमनाथ भाऊ यांच्याकडे. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावर फिल्डर अगदी तुम्ही षटकार बी मारले तरी वंचित असाल तुम्ही. कॅमेरावाले दादा या ठिकाणी टेस्कर कॅमेरा फिरवायचा आहे. टॉस पाडतायत आमचे आयोजक. नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो विजयाच्या हवा फिरली ताराबादच्या दिशेनं असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी रन भरपूर लागत आहेत तुम्हाला आणि बोल शिल्लक आहे तुमच्याकडे. शिल्लक फक्त आणि नक्कीच या ठिकाणी या फिनिंगचं बघितलं तर मित्रांनो लास्ट चेंडू असेल आणि हवा फिरली विजयाची ताराबादच्या दिशेनं. लास्ट चेंडू नक्कीच या ठिकाणी ताराबाद संघाने विजय मिळवलेला आहे. नक्कीच अभिनंदन आणि दुसऱ्या संघाचं देखील अभिनंदन करतो.